नमस्कार. आपलं धुळे न्यूज आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत करीत आहे. नमस्कार. आज दिनांक 2/11/17च्या ठळक घडामोडी. ऑनलाईन 7/12 उतार्याचे काम मार्गी लावा. नाममात्र शुल्कात या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी कामाचे अचूक नियोजन करावे. माननीय जिल्हाधिकारी व प्रांतांनी केली बैठकीत सूचना. कष्टकरी महिलांनी मानले माननीय तहसीलदार ज्योती देवरेसह माननीय हिम्मत जाधव यांचे आभार. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या घरी जाऊन मानलीत. वार्षिक दिनदर्शिकेद्वारे माहिती लपवण्याबाबत योग्य कारवाई करण्यासाठी धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र. ग्रामीण भागाशी थेट संपर्कात असलेली यंत्रणा म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. ऑनलाईन कामामुळे तलाठ्यांच्या कामांचे स्वरूप बदलले आहे. शक्यतो अचूक कामांना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना डॉक्टर माननीय जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह प्रांत गणेश मिसाळ यांनी कार्यशाळेत केली. विभागीय आयुक्तांनी गतिमान व संवेदनशील प्रशासन व्हावे म्हणून मंडळ अधिकारी व तलाठी यांची कार्यशाळा नियोजन हॉल येथे घेण्यात आली. या कार्यशाळेत माननीय जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी अंतुलीकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र पाटील, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावडे, तहसीलदार अमोल मोरे, ज्योती देवरे हे सर्व कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करीत होते. दप्तर तपासणीसह कामकाजाच्या विविध बारकाव्यासंदर्भात माहिती दिली. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेला जिल्ह्यातून 600 ते 700 तलाठी व मंडळ अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते. याच्यामध्ये आता एक नवीन अमेंडमेंट अशी झालेली आहे की जिथं डेव्हलपमेंट प्लॅन आहे तिथे येणे परमिशन घेण्याची आवश्यकता नाही, हे तुमच्या लक्षात आलं. पण त्याच्याकडे येणे असेसमेंट मात्र घ्यायची आहे. आपली जी आकारणी वसूल करायची, त्यासाठी आता त्याला फक्त तुम्हाला पत्र द्यायचं की तुझी असेसमेंट एवढी आहे आणि त्याने ते भरलं की संपलं, त्याला येणे परमिशनची गरज नाही. आता हे तलाठींनी करायला पाहिजे, सर्कल त्याच्यामध्ये करायला पाहिजे. याच्या तहसीलदारांनी काय केलं पाहिजे की चीफ ऑफिसरला बोलवून मुळात तुमच्याकडे हे आहे का माहिती तहसीलदारांकडे. आज समजा आपण शिरपूर बघितलं पण फ्री आहे का माहिती. शिरपूरमध्ये किती सर्वे नंबर गट नंबरची कृषी आकारणी काढली तर 337. माझा ह्या 337 पैकी सगळ्यांची झाली का पूर्ण? सगळ्यांना कळवलं का? नाही कळवलं. 130 लोकांना कळवलंय. या आकडेवारी हे पूर्ण करा. दोंडाच्या ते करा. धुळ्याने काय करायचं होतं? शिरपूर 138 गावांपैकी 34 गाव झाले. शिंदखेडा 143 पैकी 18 गाव झाले आणि साक्री 270 पैकी 18 गाव झाले. असे एकूण 97 गाव आपले झालेले आहेत. आपण मागे माननीय प्रधान सचिवांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्स दिली होती त्याच्यामध्ये साधारण 100 गाव आपण 15 वर्षापर्यंत पूर्ण करणार होतो, परंतु अद्याप आपले फक्त 97 गावं झाले. तर याच्यासाठी पण आपण आपल्याकडे अडचणी पण आहेत. आपण मागे जिल्हाधिकारी निवेदन पण दिलं होतं. आपण ते आयुक्त महोदयांपर्यंत पोहोचवलेले आहेत आपल्या अडचणी. तरीसुद्धा इतर जिल्हे जे आहेत आपले या डिव्हिजनमध्ये नाशिक, नगर आणि जळगाव, तर त्यांचं गेल्या 15-20 दिवसाचा जर आपण आढावा बघितला त्यांच्याकडे बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे. या कामाकडे आपल्याला आपण इतर जिल्ह्यांच्या रेशोमध्ये तरी आपलं काम झालेलं पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्यांनी कृपया काम करत. कष्टकरी महिलांनी माननीय तहसीलदार ज्योती देवरे व हिम्मत जाधव साहेब यांचे मानलेत आभार. कष्टकरी महिलांच्या निवृत्त वेतनातून दरमहा व्याजरूपी पैसे काढून घेणाऱ्या अद्दलगडवाल्यांबद्दल अप्पर तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांचेही या कष्टकरी महिलांनी आभार मानले. त्यांचा सत्कार करीत न्याय मिळवून दिला. 18 ते 20 वर्षांपासून हे सावकारी कष्टकरी महिलांचे बँक पासबुक त्यांच्याकडे ठेवून दर महिन्याला बँकेत येऊन जर 18,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर त्यातून 12,000 रुपये काढून घ्यायचे. उरलेले फक्त 6,000 रुपये त्या कष्टकरी महिलांना द्यायचे असे हे सावकारी करीत होते. या चौघांना पोलिसांच्या हवाल्या करून सुद्धा संध्याकाळी सायंची मुलगी कष्टकरी महिलांकडे जाऊन 20 ते 25 बँके पासबुक जमा करून घेऊन गेली. केवळ तोंडी माहिती दिल्याने तपास करून न्याय मिळवून दिल्याबद्दल या कष्टकरी सर्व महिलांना आज त्यांच्या घरी जाऊन ज्योती देवरे व त्यांना सहकार्य करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन छोटे कानी सत्कार केला. यावेळी अनेक महिलांनी नवीन पासबुक मिळवून देवरे यांना दिले. प्रमाणे कामकाज तर नेहमीच करत असतो, पण आज सकाळी ह्या महिला ज्यावेळी माझं अभिनंदन करण्यासाठी घरी आल्या
तर आजचं हे अभिनंदन जे आहे हे मला वेगळं वाटलं. आजी मला नेहमी म्हणायची की जे काही काम करशील ते गरिबांसाठी कर, आणि आज याचं समाधान मला वाटतंय की नोकरी करता करता या गरीब महिलांसाठी मला काही काम करता आलं. यांची जी फसवणूक होत होती ही साधारणतः 15 ते 18 वर्षापासून यांची पासबुक त्या व्यक्तीने जमा केलेले होते, आणि यांना कुठलाही हिशोब येत नसल्याने यांनी 18,000 जरी पेन्शन घेतलं तरीसुद्धा तो देताना त्यांना आता दिवाळीत त्यांनी 6,000 रुपये दिले. तर अशा प्रकारे यांना हेच माहीत नाही की आपलं एवढं पेन्शन आहे, आपल्याला धुणं भांड्याचं काम करण्याची गरज नाही, आपण चांगलं जीवन त्या पेन्शनमध्ये जगू शकतो. आणि बऱ्यापैकी ज्या ह्या पेन्शनर महिला आहेत ह्या पोलीस पेन्शनर आहेत, पोलीस विभागाचं पेन्शन त्या घेतात. पण त्यांना दुर्दैवाने हे अज्ञानामुळे समजलं नाही की आपण याच्या विरुद्ध पासबुक मागण्यासाठी काही केलं पाहिजे. अगदी बँकेत जाऊन त्यांनी अर्ज केला असता की आमचं पासबुक कोणी पळवलं आहे आणि नव्याने आम्हाला पासबुक द्या, तरी सुद्धा मिळालं असतं. परंतु त्यांचं अज्ञान इतकं आहे की त्यांना ते कळालं नाही. शिवाय त्यांना इंग्रजीतले आकडे वाचता येत नाही, त्यामुळे पासबुकमध्ये काय लिहिलेलं आहे, किती पैसे काढले, जी संबंधित यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्ती होती तिने स्लिप सुद्धा भरून यांना द्यायचे, म्हणजे किती विड्रॉ करायचे हे पण यांना माहिती नाही. फक्त जायचं त्याच्याकडून दर 1 तारखेला गेटमध्ये पासबुक घ्यायचं, पासबुक घेतल्यानंतर आतमध्ये जायचं, ती स्लिप तोच भरून देणार, विड्रॉ करायचे पैसे, तिथे यांचा अंगठा होणार, आणि बाहेर आल्या आल्या लगेच ते पेन्शनचे पैसे आणि पुस्तक त्याच्या हातात द्यायचं, आणि तो मग त्याच्या मनाने यांना ते पैसे देणार. मग 18,000 यांचे घेतले तर तो त्यांना 6 देणार अशा पद्धतीने. आणि इतके दिवस तर 4-4 हजार रुपये महिना, 4-4 हजार रुपये यांना मिळत होते. म्हणजे यांना जेव्हा पासबुकात आम्ही आता समजा ही आमच्याकडची जी काम करणारी बाई आहे, हिचं पासबुक पाहिलं दिवाळी तर 18,000 रुपये आलेले आहेत, आणि तिला म्हटलं तुला किती मिळाले हातात, तर ती म्हणते 6,000 रुपये मिळालेले आहेत. आणि यांचं दुर्दैव असं आहे की यांना त्या नोटाही मोजता येत नाही. ते जे काही तो देतो 100-100चे दिले तर खूप पैसे दिले, आणि 2,000चे नोट दिले तर काही पैसे दिले नाही. अशा पद्धतीने मग ते त्यांचं अज्ञान त्या ठिकाणी हे झालं. मग ही जी कारवाई मला करता आली, स्पेशली म्हणजे हिम्मत जाधव साहेबांचे विशेष आभार मी मानले पाहिजेत. हिम्मत जाधव साहेबांनी जो सपोर्ट मला केला की हे प्रत्यक्ष घडताना जर ही कारवाई झाली तर जास्त मोठ्या प्रमाणावर यश मिळेल, म्हणून त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचना आम्ही ऐकल्यात. त्या पद्धतीने ह्या गरीब बायकांसाठी हे कामकाज आम्ही केलं, आणि एक जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात किंवा गरिबांसाठी काहीतरी केल्याचं समाधान जे आहे ते मला निश्चित यातून मिळालं. आणि विशेषतः ह्या कष्टकरी महिला जेव्हा भल्या पहाटे माझ्या घरीच आल्यात तर मला खूप आनंद झाला की मी यांच्यासाठी काही. धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्यतर्फे आज दिनांक 2/11/17 रोजी वार्षिक दिनदर्शिकेनुसार माहिती लपवण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. काही महापुरुषांची माहिती लपवण्यात येत आहे, त्यामुळे पूर्ण समाजात या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी कधी आहे समजून येत नाही. जसे छत्रपती यशवंतराव होळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्याभिषेक करून घेणारे एकमेव राज्य व इंग्रज सैन्याबाबत 18 वेळेस युद्ध जिंकणारे एकमेव राज्य, त्यांची जयंती आणि पुण्यतिथी या गोष्टीचा कुठल्याही दिनदर्शिकेत उल्लेख केला जात नाही, अशी मागणी विनोद खेमनार, मनोज केळकर, सागर शेळके, भारत शिंदे, शिवदास करंडे, मनोज पिसे, आकाश शिंदे, अनिल खेमनार, कल्पेश काळे हे सर्वजण निवेदन देण्यास हजर होते. कलेक्टर साहेबांनी एक निवेदन दिलेलं आहे की जे महापुरुष आहे यशवंतराव होळकर यांचे कॅलेंडरमध्ये उल्लेख येत नाही, यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख येत नाही, यांच्या जयंतीचा उल्लेख येत नाही. परत त्याच्यानंतर भरपूरसे असे महापुरुष आहे की त्यांच्या कॅलेंडरमध्ये उल्लेखच येत नाही. तरी आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, आणि जे बी अशी माहिती देत नाही, जे बी कॅलेंडरवाले असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जर असं नाही झालं तर धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात आमचे विनोद अण्णा खेमनार यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन छेडण्यात येईल. तरी आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी यशवंतराव होळकरांचा जयंती व पुण्यतिथी साजरी करावी. तर असे